प्रियजन हो, आज ह्या सकाळच्या वेळेस पुन्हा तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत असो. प्रियजन हो, आज देवबाप तुमच्यावर प्रीती करत आहे. त्याने माझ्यावरही प्रीती केलेली आहे. त्या प्रीतीस्तव आज आम्ही जेव्हा आमच्या घरामध्ये म्हणा किंवा देवाच्या पवित्र मंदिरात म्हणा किंवा कोणत्याही स्थळी म्हणा, ज्या वेळेस आम्ही पवित्र शास्त्र उघडतो, बायबलचा अभ्यास करतो, बायबल उघडतो आणि काही शब्द काही वाक्य आमच्या वाचण्यात येतात किंवा ऐकवण्यात येतात किंवा आम्ही ऐकतो आणि मी पवित्र शास्त्राचा अभ्यास करत असताना, मनन करत असताना एक विशेष वचन किंवा एक वाक्य त्या ठिकाणी मला आढळलं आणि नीतिसूत्राचे पुस्तक याचा 30वा अध्याय आणि त्या ठिकाणी एक वाक्य आहे आणि ते वाक्य असं आहे की अशी एक जात आहे. काही दिवसापूर्वी एक माझं चांगल्या परिचयाचं मनुष्य, त्याचे आणि माझे गाठ पडली आणि त्या व्यक्तीने मला विचारलं की तुमचे जात काय. तर मला प्रश्न पडला की ह्या माणसाला कोणत्या शब्दात उत्तर द्यावं आणि त्याच्याबरोबर मी पुष्कळ चर्चा केली आणि शेवटी ह्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो. मग त्याला पवित्र शास्त्रातून सांगितलं की ज्या वेळेस परमेश्वराने मानव जातीची निर्माण केली किंवा मानवाची निर्माण केली, ती फक्त एकच मानवाची जात. मग ह्या जाती, पोटजाती किंवा वर्गवारी हे कशा आणि कोणी आणि कशासाठी निर्माण केले, हे फार मोठं कोड आहे आणि अद्यापपर्यंत हे रहस्य किंवा हे कोड सुटलेलं नाही. पण ज्या वेळेस आम्ही बायबल वाचतो आणि आम्ही जिवंत असताना आमच्या आसपास, आमच्या परिसरामध्ये पुष्कळसे लोक हे जातीयवाद हे करत आहेत आणि काही वर्षापूर्वीची इतिहास जर आपण पाहिला आणि तो इतिहास जर आम्ही पाहिलं तर पुष्कळ लोक जातीयता हे करत होते आणि अद्यापपर्यंतही ते करत आहेत. मग ते म्हणतात की तो ह्या जातीचा, तो ती ह्या जातीची, तो ह्या धर्माचा, तो त्या धर्माचा. आणि हे जे काही प्रस्त आहे आणि माझ्या मते हे युगाच्या शेवटपर्यंत हे राहणार आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये अशी एक जात आहे किंवा असा एक वर्ग आहे. नीतिसूत्र याचा 30वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की बापाला शाप देणारा व तुला आशीर्वाद प्राप्त न हो असे आईला न म्हणणारा असा एक वर्ग आहे. असा एक वर्ग आहे की जो बापाला शाप देणारा आहे, आईला तुला आशीर्वाद प्राप्त न हो असे म्हणणारे आहेत. पण अशा जातीच्या लोकांसाठी, अशा वर्गाच्या लोकांसाठी पवित्र शास्त्रामध्ये इशारा दिलेला आहे. परमेश्वराची ती आज्ञा आहे
की परमेश्वराची आज्ञा असेल की तू आपला बाप व आपली आई यांचा सन्मान कर, यांचा मान राख. पण आजची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे, ऐकलेली आहे. प्रत्यक्ष आम्ही ते पाहिलेलं आहे आणि ऐकलेलं आहे की पुष्कळसे लोक आपल्या आईबापाचा मान न राखता आपल्या आईबापाची मान कापतात. आणि सत्य परिस्थिती आहे. आणि म्हणून आणि जो कोणी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे की नीतिसूत्र याचा 20वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप, त्याचा वंशज हा निबिड काळोख होईल आणि निबिड अंधारात तो विझून जाईल. आणि जो कोणी पवित्र शास्त्रात परमेश्वराने स्पष्ट रीतीने सांगितलेलं होतं आणि आहे की जो कोणी आपल्या आईबापाला मानत नाही अशा व्यक्तीला, निर्गमाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 17 वचनामध्ये सांगितलेले की अशा जातीच्या लोकाला काय करावं की जीव मारावं. आणि जो आपल्या आईबापाचा सन्मान करत नाही तर त्याच्या रक्ताची जबाबदारी त्याच्याच माथे राहील. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती शुभवर्तमानाचा 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं होतं आहे की अशा माणसाला जो आपल्या आईबापाचा सन्मान करत नाही, मान देत नाही, अशा व्यक्तीला फाशी द्यावी असं स्पष्ट रीतीने बायबलमध्ये हे सांगितलेलं आहे. पण लक्षात ठेवा, देवबाप हा इतका दयाळू, इतका कृपाळू आहे, तो दयामय आहे, तो मंद क्रोध आहे, तो दयेवर दया आणि कृपेवर कृपा तो करत आहे. हे ठिकाणी तुम्हाला भीती नाही तरी ह्या ठिकाणी इशारा दिलेला आहे. देवबाप प्रत्येक व्यक्तीची सहनशीलतेने वाट पाहत आहे. तुम्ही कोणत्या जातीचे आहात हे मला सांगता येणार नाही, तरी ह्या जातीमध्ये तुम्ही मोडता का? तर ह्या जातीमध्ये, ह्या वर्गामध्ये तुम्ही मोडू नका. आज संपूर्ण जगभर किंवा आपल्या देशामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आम्हाला वृद्धाश्रम पाहावयास का मिळतात? तर याचं कारण हेच की ते आपल्या आईबापाचा आदर करत नाही, मान करत नाही, मान देत नाहीत. पण अशा व्यक्तींची अवस्था जर आपण पाहिली तर ती दयनीय आहे. आणि पुढं पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलं की असे काही लोक आहेत किंवा अशी काही जात आहे आणि असा काही समाज आहे. दुसरी गोष्ट सांगितलेली की 12व्या वचनामध्ये नीतिसूत्र याचा 30वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा. आणि थोडक्यात म्हणजे स्वतःला शहाणा समजणारा. त्याला काय वाटतं की मी जे काही करतो, जे काही निर्णय घेतो ते योग्य आहे, तो स्वतःलाच तो शहाणा समजतो असा एक वर्ग आहे. आणि आपण किती मळके आहोत हे तो पाहत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की प्रथम आपल्या डोळ्यातलं मुसळ काढ, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ न काढता दुसऱ्याचं डोळ्यातलं कुसळ का पाहतोस? आणि अशी जात आहे, असा काही वर्ग आहे की ज्यांच्या डोळ्यामध्ये मुसळ आहे ते दुसऱ्याचं कुसळ पाहत आहे.
पण अशा लोकांना इशारा दिलेला आहे की ज्या वेळेस आम्ही स्वतःला शहाणे समजतो, आम्ही परमेश्वराचा आदर करत नाही, जो मार्ग आम्ही निवडलेला आहे तो मार्ग आम्हाला योग्य वाटतो. आणि नीतिसूत्र याचा 21वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, परंतु परमेश्वर आत्मेत तोलून पाहतो. दानिएलचं पुस्तक जर आपण उघडलं तर त्या ठिकाणी त्या नबूकदनेस्सर राजाला परमेश्वराने दृष्टांत दिला आणि त्याला सांगितलं की तुला तागडीत तोडलेलं आहे, तू उन्हा आहेस. प्रत्येक मनुष्य जातीमध्ये ह्या उणिवा आहेत. तो उन्हा आहे, परिपूर्ण कोणीही नाही, एक देखील नाही, असं पवित्रशास्त्र आम्हाला असं सांगतं. आणि तिसऱ्या जातीचं किंवा तिसऱ्या वर्गाचे असे लोक आहेत की ज्याची दृष्टी म्हणजे नजर कितीतरी उंच आणि ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत, असा एक वर्ग आहे की ज्याची दृष्टी उंच, ज्याच्या पापण्या वर चढलेल्या आहेत, असा एक वर्ग आहे. आणि अशा लोकांना पवित्र शास्त्रामध्ये गर्विष्ठम असं मनुष्य म्हटलेलं आहे. गर्वपणा, मीपणा, मी केलं, माझं आणि मीपणा बाळगणारे लोक आम्हाला पावली आज हे दिसत आहेत. गर्विष्ठ मनाचे लोक ह्या जगामध्ये आम्हाला ते दिसत आहेत. देवाचे प्रियजन हो, आजची परिस्थिती तुम्ही पहा. हे लोक कशा प्रकारे वागताना आम्हाला दिसत आहेत. तर कितीतरी वर्षापूर्वी येशया संदेष्टाने त्याच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने त्याला प्रेरणा दिली की या शेवटच्या दिवसामध्ये लोक कशा रीतीने असतील. तर येशयाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 6 ते 10 वचन जर आम्ही वाचले तर खरोखर आजची परिस्थिती ही अशीच भयान आहे. येशयाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि याच्या काही वचन म्हणण्यापेक्षा 6व्या अध्यायापासून येशयाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 6 ते 10 वचन जर बारकाईने पाळले आणि याचा विचार जर आपण केला तर आज जगाची परिस्थिती आम्हाला स्पष्ट दिसत आहे की ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुझे लोक म्हणजे याकोबाचे घराणे याचा तू त्याग केला आहे, कारण ते पूर्वीकडील रीती भातीत मग्न झाले आहेत, पलिष्ठ्यांसारखे मांत्रिक बनले आहेत आणि परदेशीयांच्या हातात हात घालीत आहेत. त्यांचा देश सोने रुपयाने भरलेला आहे, त्यांच्या निधीला अंत नाही. त्यांचा देश घोड्यांनी भरून गेला आहे, त्यांच्या रथांना अंत नाही. त्यांचा देश मूर्तीने भरून गेला आहे, ते आपल्या हातांनी घडवलेल्या बोटांनी केलेल्या वस्तूची पूजा करतात. हलका मनुष्य लवला आहे, थोर मनुष्य नीच अवस्थेत पावला आहे.
त्यांना तो क्षमा करूच नको. परमेश्वराच्या भयप्रद दृष्टीपुढून त्याच्या औश्वर्याच्या प्रतापी पुढून खडकात दौडून जा. आपणाला धुळीस पुरून घे. त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल. माणसाचा गर्व उतरेल व परमेश्वरच तो उच्च स्थानी विराजेल. बघा, आजची आपल्या ह्या देशाची संस्कृती किती बिघडलेली आहे. इतर देशाची जी काही संस्कृती आहे त्यांनी तिचं अनुकरण केलेलं आहे, करत आहेत. किळसवाणी, लाजीरवाणी वेशभूषा हे आम्हाला पाहावंच मिळतं. सगळीकडे आम्हाला रंगेलपणा, दुष्टपणा, चढेलपणा, गर्विष्ठपणा हे आम्हाला पाहावंच मिळतं. पण लक्षात ठेवा, एक दिवस हे सर्व लयात जाणार आहे. आणि म्हणून परमेश्वराचा इशारा आम्हाला हा आहे. आम्हाला भीती नाही, तर आम्हाला एक प्रकारचा हा इशारा आहे. तर उपदेशक याचा उपदेशकाने त्याच्या विचारानुसार त्याने असं लिहिलेलं आहे. उपदेशाचं याचा 11वा अध्याय. आजच्या तरुण पिढीचं वर्णन या ठिकाणी आहे. आणि तो म्हणतो की हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देऊ. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण ह्या सर्वबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राहा. कारण तारुण्य व भर ज्वानी ही व्यर्थ आहेत. 4थ्या प्रकारचे लोक ह्या अशा आहेत. नीतिसूत्र याचा 30वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पृथ्वीवरून गरीब व मनुष्यापैकी कंगाल यास खाऊन नाहीसे करावे. असे तरवारीसारखे ज्यांचे दात व सूर्यांसारख्या दाढा असा एक वर्ग आहे, अशी एक जात आहे. आणि स्तोत्रकर्ता 55 आणि 11 ह्या वचनामध्ये दावीद असा स्तोत्रकर्ता असं म्हणतो की त्यांच्यामध्ये ही दुष्टाई आहे. त्यांच्यामध्ये जुलूम आणि कपट आहे. त्यांच्यामध्ये अनर्थ माजला आहे. त्यांच्या रस्त्यातून जुलूम व कपट निघून जात नाही. की ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहे, अशी एक जात आहे. तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वराने, जिवंत देवाने तर एकच जात निर्माण केली. तुम्ही ह्या प्रकारच्या जातीपैकी आहात. ह्या वर्गामध्ये तुम्ही बसता का? सावध असा. परमेश्वराने इशारा दिलेला आहे. परमेश्वराने तुम्हाला संदेश दिलेला आहे. आणि अशा वर्गापासून किंवा अशा जातीपासून, अशा वंशजापासून माझा देव तुम्हाला ह्यापासून तुमचं संरक्षण करू. शेवटी
तुम्हाला आणि मला इशारा हा आहे की आम्ही परमेश्वराचं भय धरावं. मनुष्य कर्तव्य काय ते एवढंच आहे. आणि उपदेशक ह्या ठिकाणी म्हणतो, आता सर्व काही तुम्ही ऐकले आहे. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढंच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा न्याय करताना देव सगळ्या गोष्टींची झाडाझडती आणणार. संदेशाचा धिक्कार करू नका. देवबाप वचनाच्याद्वारे तुमचं सहाय्य करू. आज तुम्ही कोणत्या वर्गात मोडत आहात याचा विचार करा. तुम्ही तर जिवंत देवाचे निवडलेले वंशज आहात. तुम्ही जिवंत देवाच्या जातीचे आहात. तुम्ही जिवंत देवाच्या वर्गातले आहात. कारण जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आपला देवबाप हा दयाळू आहे, प्रेमळ आहे. देवाचा गुणधर्म हा प्रीतिमय आहे. योहान 3:16 हे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. देवबाप करो तुम्हा सर्वांचं सहाय्य आणि मदत करो.